कीर्तन म्हणा. हॅलो 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 हॅलो. तर हेलो हेलो हेलो, इसका बढ़िया है. हेलो, थोड़ा आवाज बढ़ो. हेलो 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 हेलो, बढ़िया. तर दोन्ही शहराचे प्रारंभिक गणागौळीचे राऊंड समाप्त झाले आणि इथून आता खऱ्या दिमेला वाटचाल होत आहे. तर माझ्या जोडीला नावाजलेले गावातलेले सन्मान्य शहीद निशांजी सुखदेवे सर्वांच्या चरणावरती डोकाय बांधवानो एका प्रश्नाची मांडणी केली होती. होय ना. म्हटलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हा. यांची बाबासाहेबांसोबत दोनदा भेट झाली. दुसऱ्या भेटीमध्ये त्यांना लोकशाहीर ही पदवी दिली आणि ती दिली बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. होय. तर प्रश्न होता माझा की मान्यवर शाहीर साहेब, म्हटलं बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची भेट कुठे झाली, तिथे काय घडलं, त्यांची वय किती होती अण्णाभाऊ साठे यांची. तर मान्यवर शाहीर साहेब आले आणि म्हणतात काय 1956 ला बाबासाहेबाची भेट अण्णाभाऊ साठे सोबत झाली. बोलता बोलता शाहीर साहेब म्हणतात काय की माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे म्हणजे म्हणजे एखाद्या गोष्टीला माणूस बुद्धी केव्हा लढवते, जेव्हा त्या माणसाला थुक्का लावायचा असते. थुक्का जर माझ्या वाचण्याप्रमाणे म्हटलं असतं हा तर माहित पडलं असतं का शाहीर साहेब आता वाचण्यातून गोष्ट गेली आहे बा. गेली आहे. पण शाहीर साहेब म्हणते माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे म्हणजेच थुक्का लावण्याचा प्रयत्न केला. शाहीर साहेब म्हणते 36 वर्षाची वय होती हा. आणि बाबासाहेब आंबेडकरांना म्हणते ते दीक्षाभूमीला भेटले. नाही हो नाही. मान्यवर शाहीर साहेब, गलत गलत. नाही जमलं. प्रयत्न करा, तुम्ही चांगले वाचका आणि तुमच्यासारखे लोक जर आम्हाला असं उत्तर देतील तर आम्हाला काय परवडन म्हणतो मग. हा, आमचं काय जी पावलं तर पावलं ना तर तेल लावत धावलं सारखं काम आहे. शाहिरीला माझं तिसरं वय, वयाच्या हिशोबानं. पण तुम्ही जर या पद्धतीचं उत्तर देत असाल तर ते योग्य नाही, योग्य नाही. आणि म्हणून काय म्हणतो जरा लक्षात ठेवा. महफिल के बिना गाना गाया नहीं जाता, कोई कहे कितना भी लाल उसका काम उसे भाता. तो वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता और पूछे हुए सवाल का जवाब निशान शायर को देना नहीं आता. ऐसा क्यों कह रहा? क्यों कह रहे हो? क्योंकि सवाल का जवाब देने के लिए ज्ञान का कलेजा होना होना और अगले को कैसे चुप कराना, ऐसा बात में लहजा होना. लहजा होना चाहिए. मान्यवर शाहीर साहेब असं का म्हणतो? का चना जेव्हा गुळा सोबत. दादा याचा आवाज वाढवा ना दादा, रिटर्नच नाही आहे ना भाऊ यार. हॅलो, हा मॉनिटर असा कर, पलटो जर लक्ष असू द्या. का असं म्हणतो? चना जेव्हा गुळा सोबत आहे त्याले प्रसादाची उपमा आहे. तो चना बियर मार मध्ये राहू द्या, तो दारूचा चकना आहे. चना जेव्हा गुळा सोबत आहे त्याले प्रसादाची उपमा आहे. तो चना बियर बार मध्ये राहू द्या, तो दारूचा चकना आहे. मान्यवर शाहीर साहेब, हा विषय पंक्तीचा नाही, हा विषय संगतीचा आहे. पंगत चुकली तरी चालेल पण तुमची संगत चुकता कामा नये. गुण मिले तो गुरु बनाओ, चित्त मिले तो चेला और मन मिले तो मित्र बना, वरना रहो अकेला. कल क्या हुआ जाने दो मेरे दोस्तों, आज का दिन बड़ा अच्छा है और ये मंडई महोत्सव की सबको
ये हार्दिक शुभेच्छा है। शुभेच्छा है। मैं मेरे भाग्य समझता हूँ, ये पंच कमेटी ने मुझे यहाँ पे बुलाया है। हाँ। करके मैंने निशान शायर से हाँ। हाथ से हाथ मिलाया है। मिलाया है। कल क्या हुआ जाने दो मेरे दोस्तों, आज का दिन बड़ा अच्छा है। अच्छा है। ये मंडई महोत्सव की सबको हार्दिक शुभेच्छा है। मैं मेरे भाग्य समझता हूँ, ये पंच कमेटी ने मुझे यहाँ पे बुलाया है। हाँ। करके मैंने निशान शहर से हाथ मिलाया है। मैं बुद्ध से प्रार्थना करता हूँ कि सबकी जीवन यात्रा सुख और शांति से जाना चाहिए। चाहिए। केंद्र में सरकार कांग्रेस की है चाहे भाजपा की है, हाँ। अपने आम लोगों के अच्छे दिन आना चाहिए। अच्छे दिन आना चाहिए। अच्छे दिन आना चाहिए। पण येतीन कसे, कसे? हेच आपल्याला तिळतुडू खाले लागले। हो ना। हा, तुरी पराठी लिवलिव करते, आमचा तांदूळ झाला लंबा। लंबा। गरीब जनतेने विचार पडला मोठा, पडला अचंबा। हो ना। बिहार मध्ये भड्डा सुपारी, त्या आसाम मध्ये आलू आहे, आणि या महाराष्ट्राची संत्रा मोसंबी, हा. तरी माझ्या शेतकऱ्याची आत्महत्या चालू आहे। चालू आहे। आत्महत्या चालू आहे। होय ना. आजचा कार्यक्रम काहीतरी आगळा वेगळा व्हीन, होय. आणि म्हणून मान्यवर शाहीर साहेब, तर्कशक्ती लढवा हो। तुमच्यासारखे व्यक्ती जर आम्हाला असं उत्तर देतील तर आम्हाला योग्य नाही वाटणार। हा, आणि म्हणून म्हणावं असं वाटते, काय? रोज देता शिवाय एकादशीले गाता ओव्या, हे मन खरी आहे। रोज देता शिवाय एकादशीले गाता ओव्या, हे मन खरी आहे। गौतमी पाटील पेक्षा पाहले सुंदर मा घरची बुड्डी बरी आहे। कुठे कशी बरी आहे? आता म्हणतील कशी बरी आहे? कशी? 70 वर्ष झालं तरी मा आजीनं डोक्यावरला पदर खाली पडू दिला नाही। दिला नाही। हो. आणि हे गौतमी पाटील कालची पोट्टी आली, आ? कमरा दाखवू दाखवू लोकांचे कमरे खाली करून गेली। हा? हो. रोज देता शिवाय एकादशीले गाता ओव्या, हे मन खरी आहे। आहे. गौतमी पाटील पेक्षा पाहले सुंदर मा घरची बुड्डी बरी आहे। बरी आहे. विमलची जाहिरात करणारी हेमा मालिनी पैशानं जरी आहे, पण स्त्री शिक्षणाचा मान ज्या आईनं दिला, त्या सावित्रीबाईचा फोटो माझ्या घरी आहे। बरी आहे. माझ्या घरी आहे, फोटो माझ्या घरी आहे। क्या बात है? एकीने विमल खाची प्रेरणा दिली त्या हेमा मालिनीनं, हा. आणि लोक तिले टीव्हीवर दाखवते। हो ना. काऊन सावित्रीबाई फुलेची ऍड नाही दाखवत, काऊन जिजाईजीने दाखवत? त्यांना माहित आहे काय? यांचे पोरं कधी शिकले हा. तर हे आपले नड्डी पिचकल्याशिवाय ठेवतील नाही। हा हा, आणि म्हणून मनवादी लोकांचा काळ बांधून काळ हे शिक्षण हे काळाची गरज आहे, आणि म्हणून एक गाण्याकरता तर्ज घेतलेली आहे। फिल्मगीताची चाल आहे आणि सुंदर गाणं लाव। या माझ्या दलित बांधवानो, अरे रंजलेल्या आणि गांजल्यानो, अरे देईन तुम्हाला करुणी खुले, अरे काळा राम मंदिर चवदारचे, अरे काळा राम मंदिर चवदारचे, या माझ्या दलित बांधवानो, रंजलेल्या आणि गांजल्यानो, देईन तुम्हाला करून मी खुले, काळा राम मंदिर चवदारचे तळे, काळा राम मंदिर चवदारचे तळे. या माझ्या दलित बांधवानो, अरे रंजलेल्या आणि गांजल्यानो, या माझ्या दलित बांधवानो, अरे रंजलेल्या आणि गांजल्यानो, अरे देईन तुम्हाला करुणी खुले, अरे काळा राम मंदिर चवदारचे तळे, अरे काळा राम मंदिर चवदारचे तळे. या माझ्या दलित बांधवानो, रंजलेल्या आणि गांजल्यानो, देईन तुम्हाला करून मी खुले, काळा राम मंदिर चवदारचे तळे, काळा राम मंदिर चवदारचे तळे. चांगदेव खैरमाडे नावाची व्यक्ती होते। बाबासाहेबाला सर्वप्रथम बाबासाहेब म्हणून हाक मारणारी व्यक्ती हे चांगदेव खैरमोडे होते। चांगदेव खैरमाडे नावाचे व्यक्ती होते। 14 एप्रिल 1927 रोजी भीमराव नाव बाबासाहेबाचं होतं। तर त्या व्यक्तीने सर्वप्रथम भीमरावजीला बाबासाहेब आणि रमाबाईला रमाई म्हणून हाक मारली। त्या व्यक्तीचं नाव आहे चांगदेव खैरमाडे नावाची व्यक्ती। आणि म्हणून मान्यवर शाहीर साहेब, महापुरुषाची धुरा आपल्या खांद्यावरती आहे।
शाहीर म्हणजे शहाणा. बाबासाहेबांना म्हटलं होतं का जिथं 100 नेत्याचं भाषण काम नाही करणार तिथं शाहिराचं एक गाणं काम करण. तिथं शाहिराचं एक गाणं काम करण आणि ते शाहिरी आज आपल्याला करायची आहे. आणि म्हणून ते धुरा आपल्या खांद्यावरती आहे, तो ओझा आपल्या खांद्यावरती घ्यायचा शाहीर साहेब. आणि म्हणून काय म्हणतो, सन्मान्य दिलीप जी नाइक साहेब उर्फ DN मास्टर, इनकी ओर से 100 रुपये का नजराना आया. त्यांना क्रांतिगिरी मानाचा जय भीम आहे. अशोकजी देश भरतार साहेब यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं भेट आलेला आहे. यांना सुद्धा मानाचा क्रांतिकारी जय भीम आहे. आणि नासिरबाई यांच्याकडून सुद्धा 100 रुपये भेट आलेली आहे पार्टी आभारी. आणि म्हणून काय म्हणते गाणं, अरे महापुरुषाची धुरा आमच्या खांदी, अरे महापुरुषाची धुरा आमच्या खांदी, अरे अण्णा भाऊनी दिली आम्हा संधी, अरे न्याय हक्क संविधान सांगू जरा, अरे तेव्हा शाहिरीचा परमार्थ खरा, अरे तेव्हा शाहिरीचा परमार्थ खरा. महापुरुषाची धुरा आमच्या खांदी, अण्णा भाऊनी दिली आम्हा संधी, न्याय हक्क संविधान सांगू जरा, तेव्हा शाहिरीचा परमार्थ करा, तेव्हा शाहिरीचा परमार्थ करा. ओ महापुरुषाची धुरा आपल्या खांदी, अण्णा भाऊनी दिली आम्हा संधी, महापुरुषाची धुरा आपल्या खांदी, अण्णा भाऊनी दिली आम्हा संधी, अरे न्याय हक्क संविधान सांगू जरा, अरे तेव्हा शाहिरीचा परमार्थ करा, अरे तेव्हा शाहिरीचा परमार्थ करा. महापुरुषाची धुरा आमच्या खांदी, अण्णा भाऊनी दिली आम्हा संधी, न्याय हक्क संविधान सांगू जरा, तेव्हा शाहिरीचा परमार्थ करा, तेव्हा शाहिरीचा परमार्थ करा. महापुरुषाची धुरा आमच्या खांदी, अण्णा भाऊनी दिली आम्हा संधी, न्याय हक्क संविधान सांगू जरा, तेव्हा शाहिरीचा परमार्थ करा, तेव्हा शाहिरीचा परमार्थ करा. नवरा हकले वखर बायको आने भाकर तो जमाना गेला, झोपून राहते अर्चिन नवरा पुसते फरशी, हा जमाना आला. नवरा हकले वखर बायको आने भाकर तो जमाना गेला, झोपून राहते अर्चिन नवरा पुसते फरशी, हा जमाना आला. कोणी म्हणते शुगर झालं तर कोणी म्हणते गेले माझे दोन्ही वाल, चारण्याचा विटामिन नाही ते टमाटर वरून दिसते लाल. मी विचारतो खुल्लम खुल्ला बिना सल्फेटचा माल होते का? विज्ञानानं प्रगती केली आम्हाला मान्य आहे हो, आम्ही त्या गोष्टीला ऍग्री सॅटिस्फाईड आहोत. बट विज्ञानानं प्रगती केली मग माणसाचं आयुष्य कम नाही वाढलं? होईना. त्या बाई 100 वर्षाचं आयुष्य 50 वर आणून टेपलं. कशामुळे टेपलं? सोडा सल्फेट बी बियाणे आले आणि आपण खातो का प्युअर सोडानं सल्फेट. आता 10 पैकी 7 लोकांना कॅन्सरची बिमारी आहे. होय होय. काऊन आहे? काऊन? हे डायजेशन बरोबर नाही होत्या माणसाचं. बरोबर. कशामुळे? कशामुळं? सालपेट. शेतकऱ्यापाशी पैसे नाहीये हा. आणि सरकार त्याचा पाठपुरावा करत नाहीये. बरोबर. कोणी म्हणते शुगर झालं तर कोणी म्हणते गेले माझे दोन्ही वाल, चारण्याचा विटामिन नाही ते टमाटर वरून दिसते लाल. मी विचारतो खुल्लम खुल्ला बिना सल्फेटचा माल होते का? आणि जे पंक्तीच्या जेवणाला मजा होती ते खरं बफेच्या जेवणाला येते का? अजिबात नाही. पण लग्नासाठी तो नवरदेव बिचारा तमतम करते, लग्नासाठी तो नवरदेव बिचारा तमतम करते. आणि जशी लग्नाची वेळ येऊ द्या ते नवरी मागच्या घरातून उठून पडते. मायबाप चिल्लावते म्हणते आमच्याच का गावच्या पोरी पडून चालल्या. मग मला हे सांगा बंधूंनो, काय? सावित्रीबाई फुलेने शाळा का याच्यासाठी काढल्या? अजिबात नाही. याच्यासाठी नाही काढल्या. आणि म्हणून महापुरुषाची धुरा आपल्या खांदी, अण्णा भाऊनी दिली आम्हा संधी, न्याय हक्क संविधान सांगू जरा आणि तेव्हा शाहिरीचा परमार्थ खरा. क्या बात है.
हरदास लक्ष्मण नगराडे नावाचे व्यक्ती होते. हा लक्षात ठेवा बांधवांनो, शिकण्यासारखं आहे. हरदास लक्ष्मण नगराडे नावाचे व्यक्ती होते की ज्यांनी सन 1939 मध्ये जय भीम या नाऱ्याला सुरुवात केली. जयचा अर्थ भीम, जयचा अर्थ विजय आणि भीम म्हणजे बाबासाहेब. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो हा नारा हरदास लक्ष्मण नगराडे यांनी 1939 साली सुरू केला. आणि तेव्हापासून रामराम आणि नमस्कार बंद झाला. नाही तर पहिले रामराम आणि नमस्कार म्हणायचे. आता गाण्यामध्ये पहिलं कडवं काय म्हणते? काय म्हणते? हर लोक दही काला फोडते. तुम्ही कित्येक जण काल्याला गेले असाल. दहीचा काला घोळ झाला तो प्रसाद खाता. पण हा त्या दही काला फोडण्यामागचं कारण काय होतं नेमकं? काय? संत नामदेव नावाचे संत झाले या वारकरी संप्रदायामध्ये हा की ज्यांनी या कलियुगामध्ये सर्वात पहिले दही काला फोडला. काऊन फोडला? काऊन? हे मनवादी भडवे, हे मनवादी कशासाठी? याच्या घरची भाजी नाही खायची, त्याच्या घरचं पोळी नाही खायची. तर मग गोरा म्हणजे संत नामदेवनी काय केलं? काय केलं? गोऱ्या कुंभाराचा घरचं मडकं आणलं, हा सावता माड्याच्या घरची भाजी आणली. या बहुजन संतांच्या घरचं सर्व साहित्य गोळा केलं, ते एका हंडी मध्ये टाकलं हा आणि तो दहीचा खाला घोळ केला. कशासाठी? कशासाठी? जाती भेदाची विषमता मिटवण्यासाठी. असं. जाती भेदाची विषमता मिटवण्यासाठी ना आम्ही चाललो दहीचा काला गोड झाला, दहीचा काला गोड झाला. कारण तर समजा काऊन फोडला, कारण समजा पहिले फोडला काऊन. आणि म्हणून संत नामदेव, नाही तर इकडं पा ज्ञानेश्वर माऊली, हे माऊली झाले. आणि इकडं पा गोरा कुंभार, सावता माडी याची जात आडवी आली. आणि इकडं स्वामी समर्थ, इकडं नरहरी सोनार, जात आडवी आली. आणि म्हणून इतिहास मोठा गैर आहे, वाचण्याची गरज आहे, वाचण्याची गरज आहे. आणि म्हणून पहिलं कडवं गाण्यामध्ये काय म्हणतात? वा वा. हो हो शिकवण द्यावी, लोका सांगावी, संताचा संत नामदेव. फोडला दही काला या कलियुगात, नाही कोणाचा रे भेव. फोडला दही काला या कलियुगात, नाही कोणाचा रे भेव. हो हो शिकवण द्यावी, लोका सांगावी, संताचा संत नामदेव. फोडला दही काला या कलियुगात, नाही कोणाचा रे भेव. फोडला दही काला या कलियुगात, नाही कोणाचा रे भेव. ओ जाती भेदाची विषमता मिटवाया. हो जाती भेदाची विषमता मिटवाया. अहो रात्र झिजविली काया. अरे तोच दही काला आता घोड करा. निशान शाहीर, अरे तेव्हा शाहिरीचा परमार्थ करा. अरे तेव्हा शाहिरीचा परमार्थ करा. पुरुषाची दुरावता खाती, आता भाऊनी दिली आम्हासाठी. त्या योग संज्ञान सांगू जरा, तेव्हा शाहिरीचा परमार्थ करा, तेव्हा शाहिरीचा परमार्थ करा. महापुरुषाची दुरावता खाती, आता भाऊनी दिली आम्हासाठी. त्या योग संज्ञान सांगू जरा, तेव्हा शाहिरीचा परमार्थ करा, तेव्हा शाहिरीचा परमार्थ करा. भीम जी के जैसा मैंने दानी नहीं देखा, नाही, नाही. और ज्ञान की लड़ाई लड़ने वाला ज्ञानी नहीं देखा. नाही देखा.
भीम जी के जैसा मैंने दानी नहीं देखा, नहीं ज्ञान की लड़ाई लड़ने वाला ज्ञानी नहीं देखा, देखा और गर्व से कहो हम है बहुजन, हाँ क्योंकि आज तक हमारा किसी ने पानी नहीं देखा, पाणी नाही देखा पाणी नाही देखा. वेलबी नियोजन साठी 120 लोक नेमण्यात आले होते. वेलबी कमिशन साठी हाँ 120 लोक नेमण्यात आले होते. हो ना बाबासाहेब आंबेडकर खुर्चीवरती बसले. हाँ 6 तास चर्चा चालली आणि वेलबी कमिशन म्हणे खतम झाली. बाबासाहेबांनी हात उचलला, म्हणे वेलबी कॅन आय से वन थिंग. वेलबीने त्याला इग्नोर केलं. पुन्हा बाबासाहेबांनी म्हणलं हे वेलबी कॅन आय से वन थिंग, मी एक गोष्ट बोलू का. पुन्हा वेलबीने त्याला इग्नोर केलं. बाबासाहेब चिडले आणि म्हटलं हे वेलबी आय वॉन्ट टू से वन थिंग, मला एक गोष्ट बोलायची आहे म्हणे. तेव्हा तो वेलबी काय म्हणे, काय म्हणे म्हणे बाबासाहेब हा. आम्हाला तुमची ऐकायची काही गरज नाही, आम्ही ना 120 लोकांचं मत घेतलेलं आहे म्हणे. होय ना तर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणे, काय म्हणे ज्या 120 लोकांनी ज्या पुस्तकातून मत मांडलं म्हणे त्या पुस्तकाचा लेखक मी आहो म्हणे. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे म्हणे प्रॉब्लेम ऑफ रुपी. प्रॉब्लम ऑफ रुपी. कोई चिक्कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, और स्कूल के बाहर बैठकर एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिखकर चला गया. क्या बात है. आता बघा गाण्यामध्ये दुसरं कळवं काय म्हणते, काय म्हणते अमावस्येच्या रात्री बाहेर नाही निघायचं म्हणते भूत आहे, पौर्णिमेच्या रात्री बाहेर नाही जायचं म्हणते खेत आहे, हो लावडीन बसते म्हणते चिचावरती. होय ना कोणी ठोकना केला असन, कोणी जादूटोना केला असन, पण हाँ एक राजा झाला या पृथ्वीच्या पाठीवरती ज्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. 70% लढाया अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री लढल्या. 70% लढाया अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री लढल्या. मग तेव्हा कुठं गेले भूत न खेत, सुट्टीवर गेले का. आणि समजण्याची गरज आहे, परिवर्तन काळाची गरज आहे. आणि म्हणून दुसऱ्याकडे बघण्यामध्ये काय म्हणते, उज्ज्वल दीपाची जळलेली वात आहे, तुझा आणि माझा सामना या पारडी गावात आहे. सामन्याला नक्की मजा येणार आहे, कारण हे दोन्ही शाहिराची सुरुवात आहे. क्या बात है. हो अमावस्या रातेत, हो अमावस्या रातेत दिसतात भूत, असा एक प्रकार पाहिला. अरे त्याच रातेत युद्ध जिंकुनी जिजाईचा एक शिवबा झाला. हो अमावस्या रातेत, हो अमावस्या रातेत दिसतात भूत, असा एक प्रकार पाहिला. अरे त्याच रातेत युद्ध जिंकुनी जिजाईचा एक शिवबा झाला. तो विचार मनामध्ये ठाणून आपल्या राजाची कीर्ती थोडी जाणून, तो विचार मनामध्ये ठाणून आपल्या राजाची कीर्ती थोडी जाणून, अरे त्याच्या विचाराची उजळू समाई जरा. कोणी म्हणते छत्रपती आमचा, तो कोणी म्हणते बाबासाहेब आमचा. हो ना कोणी म्हणते छत्रपती आमचा, तर कोणी म्हणते बाबासाहेब आमचा. एक बना हांडी तर एक बना चमचा, आणि एक हो द्या आता निळा भगवा गमचा, निळा भगवा गमचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी मनुस्मृती ग्रंथ रायगडाच्या पायथ्याशी जाळला. काऊन जाळला, काऊन या ब्राह्मण लोकांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला बोध सोडलं जी.
हो छळलं अबे तुम्ही राज्याभिषेक केला रे चोट्टे हो काऊन हात नाही लावला माझ्या राजाले काऊन हात नाही लावला काऊन तुम्ही डाव्या पायाचा अंगठा लावला काऊन तुम्हाला हात नव्हते दिले देवानं आणि हात नव्हते दिले का कधी कधी तळपायाची एक मस्तकात जाते तर इतिहास सांगायला गेलं तर एवढा छळ केलाय आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सारखा राजा पृथ्वीच्या पाठीवरती नाही होणार हो आणि म्हणून काय म्हणतो प्रकार पाहिला त्याच राजेत युद्ध जिंकुनी जिजाईचा एक शुभ झाला राजेत युद्ध जिंकून जिजाईचा एक शुभ झाला तो विचार मनामध्ये ठाणून आपल्या राजाची कीर्ती थोडी जाणून तो विचार मनामध्ये ठाणून आपल्या राजाची कीर्ती थोडी जाणून अरे त्याच्या विचाराची उजळू समयी जरा अरे देवा शाहिरीचा परमार्थ करा अरे देवा शाहिरीचा परमार्थ करा पुरुषाची दुराचा गांधी यांना भाऊ दिली अमानती गायक संविधान सांगू जरा देवा शाहिरीचा परमार्थ करा देवा शाहिरीचा परमार्थ ओ महापुरुषाची धुरा आपल्या खांदी अण्णा भाऊनी दिली आम्हा संधी अरे नायक संविधान सांगू जरा अरे देवा शाहिरीचा परमार्थ करा अरे देवा शाहिरीचा परमार्थ करा पुरुषाची दुराचा गांधी यांना भाऊ दिली अमानती गायक संविधान सांगू जरा देवा शाहिरीचा परमार्थ करा देवा शाहिरीचा परमार्थ मानवानो शाहीर साहेबांनी सुद्धा सुंदर प्रश्नाची मांडणी केलेली आहे दादा इसका ट्रबल वाला थोडासा ट्रबल तर शाहीर साहेब म्हणतात काय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुणेमध्ये जेव्हा बांधण्यात आला हा तेव्हा 14 ब्राह्मणांनी त्यांचा विरोध केला ते 14 ब्राह्मण कोण आणि कशा करता विरोध केला तर शाहीर साहेब माझ्या वाचण्यामधून जे मी गेले तुम्हाला सांगत आहे होय ना शिवाजी महाराजाचा पुतळ्याला माझ्या वाचण्यामध्ये ब्राह्मणांनी विरोध केला नाही हे दर्शवलं नाही संभाजी ब्रिगेडच्या 72 लोकांनी विरोध दर्शविला त्या पुतळ्याचा आता कसा काय दर्शवला कसा जेम्स लेन नावाचा अमेरिकन हा भारतामध्ये आला तर 3 ब्राह्मण लोकांनी त्याला खोटा इतिहास सांगितला कोण कोण मोरेश्वर पुरंदरे मेहेंदडे आणि भाऊरावकर या 3 लोकांनी खोटा इतिहास त्याला सांगून त्या छत्रपती शिवाजी महाराजाचा म्हणजे दूध प्रचार केला जेम्स लेमला सांगून तर माझ्या वाचण्यामध्ये आलेला आहे की संभाजी ब्रिगेडचे 72 लोक ज्यांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजाचा पुण्यामध्ये विरोध केला अकॉर्डिंग टू माय रिडिंग मान्यवर शाहीर साहेब हा आता तुमच्यापाशी काय आहे काय नाही ते तुम्ही मांडा काही हरकत नाही गाना तो ट्रेन में लंगड़ा और बहरा भी गा सकता गाना तो ट्रेन में लंगड़ा और बहरा भी गा सकता लेकिन जो महापुरुषों की विचारधारा बस बताए उसे मैं शायर समझता हूँ क्या बात है जो महापुरुषों की विचारधारा बताए उसे मैं शायर समझता हूँ हाँ। क्योंकि अन्ना भाव की आवाज नहीं पूछी किसी ने अन्ना भाव की आवाज नहीं किसी पूछी ने उनकी सोच से नजदीक से जानता हूँ गाना तो नहीं सुना तुकडोजी महाराज का लेकिन मैं उनको उनके विचारों से पहचानता हूँ जानता हूँ उनके विचारों से पहचानता हूँ अण्णा भाऊची आवाज नाही विचारली तुकडोजी महाराजांची कोणी आवाज नाही विचारली रे विचारली फक्त विचारधारा आणि ते विचारधारेची गरज या भारतामध्ये आहे हा आणि म्हणून अध्यात्म आणि विज्ञान देशाच्या 2 बाजू आहे देशाच्या 2 बाजू आहे शाहीर साहेब एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो सर लक्ष असू द्या संत ज्ञानदेव आणि संत नामदेव 2 संत झाले आता लोक काय काय म्हणतात ज्ञानेश्वरे प्रचला पाया तुका झालाशी कळस तर विचाराचं एवढं आहे की खरा वारकरी उपासक कोण संत ज्ञानेश्वर तर ज्ञानेश्वर कसे आणि संत नामदेव तर नामदेव कसे 2 उदाहरण तुम्हाला पटवून सांगायचं आहे आणि म्हणून शेवटच्या कडे म्हणायचं आहे अध्यात्म आणि विज्ञान दोघाचा 2 आहे बाजू आता अध्यात्म म्हणजे काय महाकार्णिक तथागत गौतम बुद्धांनी जी आराधना केली अध्यात्मासाठी
अध्यात्मासाठी केली. मनाची जर बिमारी झाली तर अध्यात्म अपनावं लागेल. हा ओ येवाला उधर हो ना, ये पीस इधर हो ना. घ्या. अच्छा तू इकडे हे म्हणते. अच्छा ठीक आहे, आता ठीक आहे. हा बढिया बढिया बढिया. तुम्ही म्हणान का इकडं व्हा, कोणत्यात तर इकडं होतो, देणारे तुम्हीच नाही का. आणि म्हणून विज्ञान आणि अध्यात्म दोन बाजू आहे, तर या दोघांना समान ठेवायचं आहे आपल्याला मानवी जीवनामध्ये. माझ्या आई बहिणींना सांगणं आहे, होऊ नको द्रौपदी पांडवाची, लोक तुला वेश्या म्हणतील. जाऊ नको सती, नवऱ्याचं अंग तुझे अग्नीत जडतील. झाली जरी कैकई रामाची तर लोक पुत्र मोहाचे उदाहरण सांगतील. आणि झाली जरी सीता रामाची, त्या रावणासारखे पडून नेतील. काय व्हायचंय, रणभूमीवरची झलकारी बनून उगव, होऊन जिजाई आपल्या शिवबाले जगव, होऊन सावित्री स्त्री शिक्षणाला दे आकार, आणि होऊन माझी भीमाची रमा बहुजनाचे स्वप्न कर साकार. क्या बात है. जो जो मोठा झाला पृथ्वीवर त्याला कोणा ना कोणाचा आधार आहे. तुम्ही हो म्हणा की नाही म्हणा बंधूंनो, स्त्री हे मनुष्याच्या जीवनाचा खरा शिल्पकार आहे. शिल्पकार आहे, शिल्पकार आहे, शिल्पकार आहे, शिल्पकार आहे. आणि म्हणून मी घडलो माझ्या आईमुळे, तुमचा मुलगा घडन तुमच्यामुळे. एक सास बहु सिरियलची सिरियल कमी पहा, पण माझ्या आईचं जीवनचरित्र वाचा, सावित्रीबाईचं, माझ्या जिजाईचं जीवनचरित्र वाचा, माझ्या रमाईचं वाचा, जेणेकरून तुमचा मुलगा घडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शेवटच्या कडून माझं काही म्हणणं, शाहिरी क्षेत्रात गाजू. शाहिरी क्षेत्रात गाजू. हो अध्यात्म विज्ञान, हो अध्यात्म विज्ञान, या देशाची शान, दोघाचा दोन आहे बाजू. हो दोन्ही आपण समान ठेवूनी शाहिरी क्षेत्रात गाजू. आपण समान ठेवणी शाहिरी क्षेत्रात गाजू. हो गुरु ब्रह्मा आहे तो पुजारी, शाहीर सूरज पाशी हे तिजोरी. गुरु ब्रह्मा आहे तो पुजारी, अरे शाहीर सूरज पाशी हे तिजोरी. अरे त्याच तिजोरी तलाव छावी तू जरा, अरे तेव्हा